झी24 तास एक पाऊल पुढे. एका अत्यंत वादग्रस्त विषयावर तुम्हाला बोलतं करायचं आहे, ते म्हणजे लोकपाल. तुम्ही परदेशामध्ये पण लोकपाल पाहिले. भारतात सध्या लोकपालाची, जनलोकपालाची किंवा त्याच्या जे काही वर्षन्स आहेत त्याची चर्चा चालू आहे. अण्णांचं आंदोलन तुम्ही सगळं बघताय, त्याच्यानंतर बाबा रामदेव, हा सगळा प्रकार तुम्ही बघताच. मला तुम्ही सांगा, तुमचा परदेशातला लोकपालाचा अनुभव काय आणि भारतामध्ये लोकपाल असावं असं तुम्हाला वाटतं का? त्यातनं परिस्थिती आणि करप्शन सुधारेल का? पहिली गोष्ट म्हणजे लोकपाल म्हणजे काय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. माझा स्वीडनमध्ये लोकपालाशी प्रत्यक्ष व्यवहार झाला आणि स्वीडनमध्येच लोकपाल ह्या कल्पनेचा जन्म झाला. आता लोकपालाला जे किंवा जनलोकपाल आंदोलन जे चालवतात आणि लोकपाल या प्रस्तावाला जे विरोध करतात, ह्या दोन्ही बाजूने प्रत्यक्ष लोकपाल म्हणजे काय किंवा लोकपालाबरोबर व्यवहार केल्याचं मला तरी त्यांची जे आर्ग्युमेंट्स आहेत किंवा त्यांचे जे प्रस्ताव आहेत त्यातून बिलकुल दिसत नाही. तर मी माझा थोडक्यात अनुभव सांगतो. तर काय आलं की माझा मुलगा, म्हणजे मी 2 वर्ष ज्यावेळेला स्टॉकहोमला त्या आंतरराष्ट्रीय संघटनेत होतो त्यावेळेला माझ्या मुलाचा जन्म झाला आणि त्याला जन्म होता ऍक्सिडेंट झाला आणि त्यावेळेला हॉस्पिटलने म्हणजे त्याच्याकडे त्याच्या बऱ्याच मोठ्या चुका होत्या आणि त्या जाणून बुजून चुका झाल्या, म्हणजे पूर्ण जाणून बुजून असं नाही पण तरी खूप मोठी बेपरवाही झाली अशी माझी तक्रार होती. तर म्हणून मी केंद्रीय मंत्र्यांकडे ती तक्रार केली, स्वास्थ्य मंत्र्यांकडे. त्या आरोग्यमंत्री मला भेटायला आल्या आणि त्या मला म्हणाले की आमच्याकडे केंद्रीय मंत्री कुठलीही तक्रार घेतच नाही. केंद्रीय मंत्र्याचं काम आहे धोरण बनवणं आणि बजेट ठरवणं. कारभार चालवण्याचं जे काम आहे ते नोकरशाहीचं आहे आणि ह्यामध्ये जर का काही त्रुटी आल्या किंवा नागरिकांना अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचं काम लोकपालाचं आहे. तर लोकपालाचं काम फक्त भ्रष्टाचार दूर करण्याचं नाहीये, तर अन्याय, आता भ्रष्टाचार हा एक प्रकारचा अन्याय झाला. दुसरी गोष्ट, हा जो लोकपाल प्रगत देशांमध्ये जो केलेला असतो तिथे एक संपूर्ण देशाला एक संपूर्ण असा एक खूप मोठा लोकपाल कुठेच नाहीये. तर तो प्रत्येक विभागाचा किंवा प्रत्येक खात्याचा एक लोकपाल असतो आणि त्याला त्याच्याविषयी जे तांत्रिक ज्ञान जे आहे ते पण असतं. तर ज्यावेळेला मी जी तक्रार केली तेव्हा मी आरोग्य खात्याच्या लोकपालाबरोबर माझा संबंध आला आणि तेव्हा मला कळलं की त्या लोकपाल समितीचे जे अधिकारी होते त्यांना वैद्यकीय शास्त्राची खूप चांगल्यापैकी माहिती होती आणि कायद्याची माहिती होती आणि त्यामुळे मी त्यांच्याशी सविस्तर बसून ती जी त्यांची प्रोसेस होती ती फॉलो केली. त्यातून मला त्यांनी शेवटी न्याय दिला. लोकपालाचं जे काम आहे ते लोकांवरचा अन्याय दूर करण्याचं आहे, भ्रष्टाचार दूर करण्याचं असं जगामध्ये कुठे नाही. भ्रष्टाचार, अन्याय दूर झाला की भ्रष्टाचार दूर होतो, कारण भ्रष्टाचाराचं मूळ हे अन्यायामध्ये आहे. ही एक गोष्ट झाली. तर म्हणजे लोकपाल जर का खरोखरच जर का आपल्याला पाहिजे असेल तर तो असा संपूर्ण देश अख्खा कव्हर करणारा असा जो लोकपाल असेल तो कधीच तुमच्यावरचा अन्याय दूर करू शकणार नाही. तर तो प्रत्येक विभागाचा किंवा प्रत्येक खात्याचा किंवा प्रत्येक संघटनेचा असा लोकपाल पाहिजे. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट, केवळ लोकपाल करून कधी भ्रष्टाचार पूर्णपणे जाणार नाही. काही प्रमाणात अन्याय जाईल, काही प्रमाणात थोडाफार कमी होईल. भ्रष्टाचाराचा मूळ कसा आहे, कशामध्ये आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. भ्रष्टाचाराचा मूळ नेता आणि नागरिक ह्यांचे जे संबंध आहेत ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा आणि इतर देखील समाजामध्ये जे अनेक दोष आहेत त्याचं मूळ आहे. जगामध्ये 192 देश आहेत आणि ही गोष्ट मी इतर व्यासपीठांवरून पण पूर्वी मांडलेली आहे. तर मी या जवळजवळ सर्व देशांची एक अभ्यासक म्हणून पाहणी केलेली आहे आणि त्यात मला एवढं स्पष्ट दिसतं की जिथे जिथे नेता असतो मोठा तो देश होतो छोटा आणि तिथे हे सगळे जे भ्रष्टाचार म्हणा किंवा इतर जे काही जे गैरप्रकार आहेत ते अगदी सहजासहजी होत असतात आणि जिथे नेता नागरिक समान तो देश होतो महान. तर आपल्याला जर का इथे भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचारच नाहीत तर इतर देखील जे सामाजिक दोष आहेत जर का आपल्या समाजातून जायचे असतील तर सर्वात पहिल्यांदा नेता आणि नागरिक समान झाले पाहिजे. म्हणजे नेता आणि नागरिक समान म्हणजे असं म्हणत नाही की मी ते कॉन्स्टिट्युशनली किंवा घटनात्मक दृष्ट्या ते समान होऊ शकत नाहीत, तर ते नागरिकत्वाच्या दृष्टीने समान झाले पाहिजे. म्हणून मी त्याला इंग्लिशमध्ये सिटिझनशिप इक्वॅलिटी किंवा सिटिझनशिप इक्विव्हलन्स म्हणतो. लिगल इक्विव्हॅलिटी नाही, कारण लिगल तुम्हाला तुमची जी जबाबदारी आहे समाजामध्ये त्याप्रमाणे ती तुम्हाला पार पडू शकते, पण आपल्यामध्ये एक समान नागरिकता यायला पाहिजे. आज भारतामध्ये सगळ्यात पहिली गरज आहे समान नागरिकतेची. जिथे तुम्ही लेखक किंवा शिक्षक किंवा शास्त्रज्ञ
वगैरे ह्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. तरी पण आपल्याला फक्त मंत्र्यांचं किंवा आमदारांचंच मार्गदर्शन पाहिजे का? झी 24 तास एक पाऊल पुढे.